बघा काय झालं, एका माते फिरूनही संविधानाची विटंबना केली. त्याच्यानंतर जो उद्रेक भडकला तो खरं पाहिलं तर उद्रेक निषेधाच्या याच्यामध्ये उद्रेक व्हायला पाहिजे, पण ते जाळपोळ लुटालूट ह्या गोष्टी त्या ठिकाणी दुकान तोडफोड वगैरे अशा गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजेत आणि लॉ अँड ऑर्डरला कुठलाही धक्का पोचला नव्हता पाहिजे. त्यातल्या त्यात तरी झाला आमचा वडार समाजाचा जो सोमनाथ सूर्यवंशी जो युवक काम करून LLBच्या 3ऱ्या वर्गामध्ये होता. आता तो तिकडे गर्दीमध्ये सापडला गेल्यानंतर काही गोष्टी पोलीस आता काही गर्दीमध्ये या प्रॉब्लेममुळे त्या गर्दीमध्ये त्याला पकडलं गेलं होतं. आता त्याच्यावरती मला वाटतं PC झाली, पोलीस कस्टडी झाली आणि त्याच्यानंतर त्याला जेल कस्टडी झाली आणि त्याच्यामध्ये त्याला वाटतं जेलमध्ये सकाळी त्याचं काहीतरी त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याचा येईपर्यंत काहीतरी त्याचा हॉस्पिटलला येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. आता याच्यासाठी आम्ही सुद्धा संभ्रमामध्ये आहोत की याचा मृत्यू कशामुळे झाला, म्हणून आम्ही पोलिसांना मागणी केली त्याचे इन कॅमेरा त्याचं PM करायला सांगितलं. आता त्याच्यातून ज्या काही गोष्टी बाहेर येतील, जर चुकीचं जर आमच्या माणसाला जर कोण मारून त्याचा जर मृत्यू झाला असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याच्या बाबतीत आम्ही शासनाला दाद मागणार आणि आम्ही सांगणार की याच्यावरती CID चौकशी व्हावी, नाही तर SIT बसवावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई करावी व त्याच्या आईवडिलांना शासनाच्या पद्धतीने मदत मिळावी ही आमची मागणी असणार आहे. संभाजीनगरला त्याचं काल PM झालं असून डेड बॉडी इथं आणायची चर्चा सुरू असेल तर नेमकं बघा, डेड बॉडी आता आमच्यामध्ये कसं आहे की इथं त्याचं घर नाही, त्याचं कुटुंब लातूरला त्याच्या गावी असतं, म्हणजे त्याचं घर तिथे. आता त्याची जर आम्हाला आमच्या समाजामध्ये आमच्या वडार समाजामध्ये अंत्यविधी जर करायचं असेल तर आपल्या घरी नेऊन अंत्यविधी केली पाहिजे. इथे काही लोकांची मागणी आहे की इथं त्याची अंत्यविधी इकडे परभणीमध्ये करावी, पण अगोदरच 4-5 दिवस होरपळलाय परभणी, त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरला कुठली बाधा नाही येतात, त्याची अंत्यविधी करायला पण काही हरकत नाही. पण आता या ठिकाणी जी परिस्थिती पाहिल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये काय गोष्टी कशा करायच्या त्याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या समाजाच्या लोकांना घेऊन बसलोय आणि आम्ही चर्चा करतोय की त्याच्यामध्ये इथं त्याचं घर नसल्यामुळे तर इथं आणणं पण आमच्या समाजाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, आणलं तरी काही गोष्टी लॉ अँड ऑर्डरला बाधा येऊन काही गोष्टी होऊ नये, कारण सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही पोलिसांचे जे पाहिजे ते आम्ही झगडतोय आणि आम्ही ते करून घेणार सगळ्यात. जे काही त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला असेल तर कोणालाही आम्ही माफी करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने समाजाच्या वडार समाजाच्या वतीने आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू आणि आमची ती मागणी असणार आहे. आंबेडकर चळवळी असो किंवा आपला समाज असो काय आवाहन करणार? आमचं म्हणणं हेच काय लॉ अँड ऑर्डरला बाधा न येता काही गोष्टी चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे, त्याची अंत्यविधी तरी चांगली व्हायला पाहिजे. पण आमचं कसं आहे की आमच्या याच्यामध्ये काय होतं की मग परत 3ऱ्या दिवशी माती सावडणं, मग कुटुंब का 3 दिवस का तिथेच राहणार का, म्हणून आमच्या गावी त्याचं जाऊन त्याच्या जे घरी राहत्या ठिकाणी त्याचं जर अंत्यविधी झाली तर सर्व विधी कार्य आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या वडार समाजाच्या पद्धतीने करता येईल. इथं जरी झालं तरी सुद्धा लॉ अँड ऑर्डरला बाधा येता कामा नाही कुठल्या गोष्टीमध्ये हे, कारण ऑलरेडी 4-5 दिवस अगोदर परभणी शहर एवढं वातावरण खराब झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही लॉ अँड ऑर्डरला बाधा नाही तर त्याची अंत्यविधी व्हायला पाहिजे या मताचं मी आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.